पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय बघताय माझ्याकडे? काय अंघोळ न केलेल्या माणसाला कधी बघितलं नाही? वास कसला येतोय? स्मेल स्मेल कसला येतोय घाणेरडा? हा माझ्यातच येतोय. अंघोळ नाही केली ना 2 दिवस. घ्यायचंय? दादा अर्धा किलो नाही नको, पाव किलोच द्या. अहो ताई, अहो शिमला मिरची पण ताजी आहे, वांगी पण आहेत, फक्त भेंडीच काय घेताय? मला फक्त भेंडीच हवी आहे. अहो ताई पैशांचं राहू द्या, ते नंतर बघू. तुम्हाला ज्या ज्या भाज्या हव्यात ते घेऊन जा. अहो नकोय मला, मी सुट्टे पैसे पण आणलेत. अहो ताई पैशांचं नाही बोलत आहे. हे बघा तुम्ही भाजी घ्या. हे बघा कोथिंबीर पण एकदम ताजी आहे. नाही नको कोथिंबीर, एवढीशी कोथिंबीर तुम्ही मला 10 रुपयाला द्याल? नको मला. हो ताई पैशांचं बोललो का मी? घ्या. अहो दादा. अहो ताई तुमच्या घरी जे काही ट्रॅजेडी झाली ती समजली मला. ते आपले पांडे सर आहेत ना, त्यांनी सांगितलं. ऐकून जाम बेकार वाटलं मला, पण तुम्ही काळजी करू नका, सर्व काही नीट होईल. आपल्या भुऱ्याच्या दुकानापाशी गणपती मंदिर आहे ना, तिकडे गेलो होतो. तुमच्यासाठी पण गणपतीला हात जोडलेत. हे बघा मी गणपतीचा प्रसाद सुद्धा आणलाय. कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोयस तू का? असं केल्याने माझा राग जाईल असं वाटतंय का तुला? तर तो तुझा मोठा गैरसमज आहे. कोणता विचार करताय ताई? हा घ्या प्रसाद. काय चालवलंस तू? काय सुरू आहे? सॉरी हा बाबा, म्हणजे तुमची परमिशन घ्यायला हवी होती मी, पण ते राहून गेलं जरा. कुठल्याही गोष्टीवर दारू हा उपाय नाहीये. दिवसा डोळ्या घरात बसून दारू पितोयस. डोकं ठिकाणावर आहे तुझं? ठिकाण्यावर नाहीये डोकं, आणि येईल का परत ठिकाण्यावर हेही माहित नाहीये. बाबा मला वास्तव्यात जगायचंच नाहीये. थोडीशी घेतली का मागचं सगळं विसरून जातो थोडा वेळ, बरं वाटतं. म्हणून श्रेयस याला पळपुटेपणा म्हणतात. बाबा 55 लाख रुपये कर्ज आहे माझ्या डोक्यावर. ते कसं परत फेडायचं मला माहित नाहीये. घरात बसून हातावर हात देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तुझे? अरे ऑफिस मध्ये जा, काम कर. नाही, ऑफिसला नाही जाणार मी. माझा कॉन्फिडन्स गेलाय बाबा, मी नाही जाणार. बाटली दे. राहू दे ना बाबा. ती बाटली दे. बाबा एकतर पैसे नाहीत. बाटली दे. श्रेयस, तुला हवा तेवढा वेळ घे, मी तुला काहीही बोलणार नाही. हे घर चालवायला मी देखील समर्थ आहे, त्यात मदतच करेल मी तुला. पण चूक ती चूकच असते, आणि चुकीच्या गोष्टींना मी प्रोत्साहन देणार नाही.
हे देवा, दादा ऐका ना, आमच्या इथे ना सामान सगळं अस्ताव्यस्त पडलंय. कुणी आलं होतं का? श्रेय दादा आला होता. गेला तेव्हा पण न बोलता निघून कसला तरी राग काढला असेल. इतके दुखावले गेलात तुम्ही आणि मी काहीच करू शकत नाहीये. नवीन बिझनेस आणि ऑफिससाठी खूप खूप शुभेच्छा. या ना. इथे तुझ्या डोळ्यासमोर झालं ना सगळं. तुला माहिती होतं हे सगळं त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे. का केलंस तू असं? सांग ना का? पण का बोलते तुझ्याशी? मी ठरवलंय ना आता की मी तुझ्याशी बोलणार नाही बोलणार. जोपर्यंत यांचं काम आधीसारखं सुरळीत सुरू होत नाही ना तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. आणि मी हे जे काय करते ना त्याच्यामुळे असं वाटून घेऊ नकोस की मी तुला माफ केलं. आता मी तुझ्याशी बोलेन ते तू सगळं व्यवस्थित केल्यावरच. शिल्पी, आता सगळं व्यवस्थित होत आहे, तू घरी जायला हवंस. बाबा, मी एकदा सांगितलं ना, मी नाही जाणार म्हणजे नाही जाणार. आणि विद्युत, अरे काय तुझं? आपण या विषयावर सगळं सविस्तर बोललो होतो ना, मग हाच विषय घेऊन तू परत इकडे का आलायस? शिल्पी, कारण मला मोठ्यांशी बोलणं जास्त इम्पॉर्टंट वाटलं तुझ्या निर्णयापेक्षा. पप्पा, तुम्ही कधी आलात? मामा. हे आता झालो बेटा. अरे विद्युत, तू
तू कधी आलास? थांब, तुझ्यासाठी पाणी आणते मी. चहा टाकते. ताई नको, तू थांब जरा. काय झालं? तिकडे काही प्रॉब्लेम झालाय का? अगं नाही, आपल्या कामासाठी चालू आहे. शिल्पी, मला वाटतं तू विद्युत सोबत जायला हवं घरी. मी कुठेही जाणार नाही. शिल्पी, तूच हो म्हणाली होतीस ना, आणि इनफॅक्ट तू मागे लागली होतीस म्हणून मी हा फ्लॅट घेतला, आणि आता तूच नाही म्हणतेस. नाही येऊ शकत मी, कारण आता माझ्या भावाला आणि माझ्या घराला माझी खूप गरज आहे. तू बघतोयस ना इथे काय चाललंय ते. विद्युत, तुझा प्रॉब्लेम हाच होता ना की मी इथे राहून माझ्या घरातल्यांवरती बर्डन देतेय. पण आता तसं काहीच नाहीये. लेट मी टेल यू, इनफॅक्ट मी इथे राहून त्यांना मदतच होतीये. कळतंय का तुला? हे बघ विद्युत, मी आता अशा परिस्थितीत माझ्या भावाला आणि माझ्या फॅमिलीला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मी माझी जबाबदारी टाळू शकत नाही आता. कुहू, संजू, तुम्ही आतल्या खोलीत जाता का? जरा जाऊन ड्रॉइंग करा जा. ताई नको, संजू तू थांब. कुहू, तू जाऊन तुझं ड्रॉइंग कंप्लीट करतेस का? शिल्पी, अगं गेली 2 वर्ष तू ह्या गोष्टीची वाट बघतेस आणि विद्युतने तुझ्यासाठी घर घेतलंय ना आता. ही केवढी आनंदाची गोष्ट आहे तुझ्यासाठी. नको ग असा हट्ट करूस. वहिनी, तू जर चुकीचा हट्ट केला नसतास ना तर आज ही वेळच आली नसती. आणखीन एक गोष्ट, माझं माझ्या भावावर आणि माझ्या फॅमिलीवर खूप प्रेम आहे. जेव्हा मी प्रॉब्लेम मध्ये होते ना तेव्हा माझ्या भावानी, माझ्या फॅमिलीनी मला सांभाळून घेतलंय. ते कधीच असं म्हणाले नाहीत की शिल्पी तू जा निघून या घरातनं. कधीच नाही. आता माझा भाऊ प्रॉब्लेम मध्ये, तो अडचणीत आहे, त्याला माझी गरज आहे, तेव्हा मी सुद्धा त्याला सोडून कुठेही जाणार नाही. हो अगं, तू म्हणतेस ते खरंय, पण शिल्पी, तुझं जेवढं तुझ्या दादावर प्रेम आहे ना तेवढंच तुझ्या दादाचंही तुझ्यावर प्रेम आहे. आणि तुझा संसार पुन्हा एकदा सुरळीत सुरू होतोय तर त्यांनाही असंच वाटेल की तू इथे थांबू नयेस. पण आता तो कितीही म्हणाला तरी मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. शिल्पी, इनफ, खूप झालं आता. यानंतर मी तुला चल असं म्हणणार नाही. शिल्पी, शेवटचं सांगतोय, तुझं घर तयार आहे. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर नको येऊस. पण माझा मुलगा आता इथे राहणार नाही. मी संजूला घेऊन चाललोय. संजू कुठेही जाणार नाही. संजू माझ्यासोबत येतोय. चल संजू. पप्पा, तुम्ही पाहिलं का मम्मी काय म्हणाली? मम्मी म्हणाली दादाला माझी गरज आहे, या फॅमिलीला माझी गरज आहे. पप्पा, आजपर्यंत मम्मी असं कधीच नाही म्हटली. मम्मी फक्त म्हणते मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत. पण आज फर्स्ट टाइम मम्मीने पूर्ण फॅमिली बद्दल विचार केलाय. पप्पा, तुम्हीच सांगतात ना गुड कॉज मध्ये सर्वांची हेल्प करायला पाहिजे. मग मम्मीकडे गुड कॉज साठीच तर थांबतीये ना, सगळ्यांना हेल्प करायला. म्हणून मी आज मम्मीची साईड घेणार. सॉरी पप्पा. मम्मीला इकडे ठेवून मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. विद्युत, मला आपल्या घरी परत यायचंय, पण आत्ता नाही.
जोपर्यंत दादाचं सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी या घरातनं कुठेही जाणार नाही. वहिनी, डिनर झालं की आपण हिशोब करायला बसूया जरा, ठीक आहे? हिशोब कशाचा? अगं हेच, महिन्याला साधारण आपला किती खर्च होतो, मागच्या महिन्यात किती झाला, पुढच्या महिन्याचं बजेट, सगळ्या गोष्टी ठरवायला पाहिजेत ना. ते सगळं बसून बोलूया, कारण मला आजच वेळ आहे फक्त. बर. आणि हो, संधी मिळाली की मला या घरातनं हाकलण्याचे जे प्रयत्न करतेस ना वहिनी, ते प्लीज जरा थांबव आता. घरातून हाकलण्याचं म्हणजे? सगळं केल्यानंतर मला कसं काहीच माहित नाही हे जे दाखवतेस ना, फार छान जमतं तुला. बाकी काही नाही, तू फक्त वाट बघतीयस मी या घरातनं कधी जाते ते, बरोबर ना? आत्या काही काय बोलतेस तू? तुझी फॅमिली सेटल व्हावी म्हणून बोलते ना ती. मयू, तुझं तर काय चाललंय ना मला खरंच कळत नाहीये. 18वा वाढदिवस झाला म्हणजे मोठ्यांच्या मध्ये बोलायची परमिशन दिलीये का तुला कुणी? फार आगाऊपणा करायला लागलीस तू हल्ली. आणि ही सगळी सूट तुला तुझ्या आईने दिलीये, बाकी काही नाही. नाही काही हरकत नाही. तसंही आता सगळी सूत्र माझ्या हातात आली आहेत. आय एम द बॉस. त्यामुळे मी हा आगाऊपणा अजिबात खपवून घेणार नाही. बॉस तू आहेस ना, मग मला माझ्या कोर्ससाठी 45,000 हवेत, ते दे. नाही देऊ शकत मी ते. का नाही देऊ शकत? बाबा सगळं हँडल करत असताना मी त्यांच्याकडेच पैसे मागायचे आणि ते द्यायचे सुद्धा. आता तू बॉस आहेस तर तू दे. कसं आहे ना मयुरी, तुझे बाबा जेव्हा इन्चार्ज होते तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता तुझे बाबा काहीच कमवत नाहीयेत आणि मी जे कमवते त्यात मला सगळा घर खर्च भागवायचा आहे. आणि आपल्या घरातला खर्च काय कमी नाहीये. आणि मुळात ज्याला अभ्यास करायचा असतो ना तो कसाही करतो अगं. त्याला हे असल्या महागड्या कोर्सेसची वगैरे काहीच गरज पडत नाही, कळलं? आत्या मला ऍडव्हान्स कोर्स करायचा आहे. आणि जाऊ दे, तुझ्याशी का बोलत बसले? बाबांनी बॉस केलं ना तुला, त्यांच्याशीच बोलायला हवं मला. हा ठीक आहे, बोल तू त्यांच्याशीच बोल. बाबा ऐका ना, मला ऍडव्हान्स कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायची आहे आणि ना कोणालाही इझिली ऍडमिशन घेता येत नाही. मी खूप अभ्यास केलाय हो यासाठी. त्याच्या 2 परीक्षा असतात, त्याची एक परीक्षा मी ऑलरेडी टॉप केली आहे आणि मी दुसरी पण क्लिअर करेन. पण आत्यानं मला ही अपॉर्च्युनिटी सोडून दे सांगते. तिच्याकडे पैसे असतानाही देत नाहीये मला. तुम्ही इन्चार्ज केलंय ना तिला, तुम्ही सांगा ना की मला पैसे द्यायला कोर्ससाठी. मयू, मी ना तिला बॉस बनवलंय. शी इज द इन्चार्ज नाव. आता ती जे म्हणेल तेच करावं लागेल. माझ्याकडेही पर्याय नाहीये आणि तुझ्याकडे तर त्याहून. ओके, तुम्ही बघून घ्या काय ते. आई तू तरी काहीतरी कर ना. तुझी आई काहीच करू शकत नाही ग. आणि जरी तिने काही केलं तरी ते तुझ्या भल्याचं असेल याची काहीच गॅरंटी नाही. कारण ती ज्यांचं भलं करायला गेलीये त्यांचं काही ना काही नुकसानच झालंय. आणि कसं आहे मयू, काही काही गोष्टींमध्ये ना कधी कधी कॉम्प्रोमाइज करायला शिक. तुझ्यासाठी ते बरं पडेल. कोणाकोणाला काय काय शिकवायचं या घरात देव जाणे.